जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर करून अमानवी छळ केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। याच्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून पूर्णा येथील वंचित बहुजन आघाडी व सर्वपक्षीय नगरसेवक सामाजिक संघटनेच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बंद पुकारण्यात आला होता। बुधवारापासून शहरातील मुख्य रस्ते आंबेडकर चौकापर्यंत रॅली काढण्यात आली। त्या रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले। यावेळी शाळा कॉलेज व्यापाऱ्याच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यासाठी सहकार्य केले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, नीट परीक्षेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कुटुंबाला 1 कोटी मदत व नोकरी देण्यात यावी, जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलिसांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे, विद्यार्थ्यांवरील गुन्हे वापस घेण्यात यावे, या मागणीचे निवेदन पूर्णा पोलीस स्टेशन मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो, नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, नगरसेविका अर्चना बिलिंद कांबळे, नगर उपाध्यक्ष मुकुंद भोळे, उत्तम खंदारे, दादोराव पंडित, सुनील मगरे, नागेश शेंगडे, रोप कुरेशी, लक्ष्मण शिंदे, सरान बागवान, दमा जोंधळे, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, अविनाश गायकवाड, राजकुमार सूर्यवंशी, विजय खंडागळे, अभि जोंधळे, विशाल कांबळे, शेख नसीर सर, प्रबुद्ध काळे, कुंदन ठाकूर, साहेबराव सोनाले, संजय शिंदे, बिलिंद सोनकांबळे, राजू नारायणकर, रवी वाघमारे, वीरेश कसबे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, शेख अकरम, बंटी राहीर, उत्तम कापुरे, प्रवीण कनकुटे, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, सुमित गायकवाड, त्र्यंबक कांबळे, भारत भगत, विशाल गवळी, राहुल कचरे, केशव मकासरे, गौतम गायकवाड, अतुल गवळी, नामदेव राऊत आदींची उपस्थिती होती। वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले। त्या देशामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा, धर्मामध्ये वाद निर्माण करायचे, माणसामध्ये फूट पाडायची, या देशातील विविध राज्यामध्ये असणारी जी सरकार आहेत त्यामधले आमदार फोडायचे आणि जे भ्रष्ट असो की चांगले असो असे आमदार फोडायचे आणि त्यांचे सरकार पाडायचे, असा एक धंदा या मोदी सरकारने सुरू केला। त्याच्यामुळे तर ही म्हण आली नाही ना की नीम का पत्ता कडवा आहे, मोदी सारा बडवा आहे। आमच्या सगळ्या तरुणांना, पूर्णेच्या सर्व धर्मीय सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की उद्या आमची ही लेकरं शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शिकायला जाणार आहेत, त्यांच्याही शिक्षणाचा प्रश्न आहे। त्यांच्या सोबत जर भ्रष्टाचाराचं असंच वातावरण राहिलं तर तुमच्या घरामध्ये कोणी इंजिनियर, डॉक्टर आणि चांगला होद्देदार निर्माण होऊ शकतो का, हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही तेव्हा बांधवांनो, तेव्हा आपण एक राजीनामा मागून चालणार नाही। आपल्याला हे सरकारच घालून टाकायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपण केली पाहिजे बांधवांनो। हे सरकार एवढे निर्लज्ज आहे की सहजासहजी जाणार नाही। तुम्ही आजपासून आपल्या मनामध्ये खूनगाठ बांधून ठेवा की येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपचे लोक असतील त्यांना आम्ही सत्तेवर जाऊ देणार नाही, अशा प्रकारचं मनामध्ये खूनगाठ बांधून ठेवा। तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं ही लोकशाही जिवंत ठेवू शकणार नाही। तरुण मुलांना दिल्लीमध्ये जे मारलं त्याचा निषेध म्हणून आजचा हा बंद आहे। खरं म्हणजे महेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यापेक्षा आपण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनाच आपण साकडे घालू की यांनी यांचा पाठिंबा काढून घ्यावा, हे सरकार आपोआपच करते। टेकूवर असलेलं सरकार होय, किंवा आपण सर्वजण यांनाच निवेदन देऊ की तुम्ही यांचा पाठिंबा काढून घ्या, म्हणजे सोयीचं होऊन जाईल। किंवा जे आज लोकशाहीला म्हणजे धप्पा लागलेला, लोकशाहीला कलंक लागलेला आहे, हा कलंक बघा आता अशी वेळ येऊ नये की एखाद्या वेळेला हे जे तरुण आहेत ते काठीने पोलीस मारतात, त्यांच्याच काठ्या घेऊन त्यांना एखाद्या वेळेला मारण्याची पाळी यांच्यावर येऊ। आता बघा पंजाबमधून शीख लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी तलवारी भाले घेऊन दिल्लीकडे येत आहेत।
त्यांच्या वाट्याला येतात का ते? त्यांना लाठ्या मारा बरं म्हणून, त्यांना काठ्या चालवायला तुमच्या सांगतात काय? सगळे ते काठ्या मिठाने तुमच्या काठ्या सगळं कत्तली करतील सर्वांच्या. बघा पंजाबवरून निघालेत माणसं ते दिल्लीला येतात. म्हणून बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे आज पूर्ण देशामध्ये हे वातावरण बिघडलेलं आहे. नेपाळसारखी, श्रीलंकेसारखी, बांगलादेशासारखी परिस्थिती आपल्या देशातही येऊ शकते, नाही म्हणता येणार नाही. आणि म्हणून यासाठी शासनाने सावध राहावं, सहज घेऊ नये, जरा शुद्धीवर येऊन घ्यावं. आणि न्यायालय सुद्धा चुकीचं बोलतं, न्यायालयाने सुद्धा चुकीचा विचार दिलेला आहे, हेही वाईट आहे. न्यायालयाला सुद्धा त्यांचं पटीक बनवू नये, त्यांच्या हातातलं बाहुलं बनवू नये आणि खऱ्या अर्थाने न्याय द्यावा या मुलांना. किंवा मी आज ज्या अमित शहा प्रधानमंत्री जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा निषेध करतो. आणि जे मुलांना मार लागलेला आहे त्यांच्या संवेदना आम्ही जाणू शकतो. यानंतर जे विद्यार्थी अशा प्रकारे दिल्लीमध्ये किंवा इतर ठिकाणी रस्त्यावर येतील त्याच्या वेळेस आपल्या सर्व तरुणांनी त्यांच्या मागे उभं राहावं आणि झाल्या घटनेचा, दिल्लीमध्ये होत असलेल्या घटनेचा मी एकदा निषेध करतो. आणि आपण उपस्थित आज 23 जुलै 2026 रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती. त्या अनुषंगाने पूर्णा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी पूर्णा शहर कडकडीत बंद पाळला. या बंदमध्ये काँग्रेस पार्टीचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आला आहे. त्याचबरोबर DYSFI या संघटनेचा, शेतकरी संघटना असेल, याच्यामध्ये जनता दल असेल, अनेक सामाजिक संघटनेचा, पूर्णा शहरातल्या तमाम नगरसेवकांचा या ठिकाणी या बंदला आज पाठिंबा मिळाला. या बंदमध्ये आमचे धम्मगुरू आदरणीय डॉक्टर उपगुप्त महास्थवीर हे देखील या बंदमध्ये सामील होते. मी या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विशेषतः पूर्णा शहरातल्या सर्व संस्था चालकांनी आपल्या या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन पूर्णा शहरातल्या सर्व शाळा एका शब्दावरती त्या संस्था चालकांनी, त्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद केल्या, सोडल्या. त्या सर्वांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज पूर्णा शहरामध्ये शांतता पाळण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य देणारे या पूर्णा शहरातली व्यापार कमिटी, जे बाजारपेठची कमिटी असेल, बागवान बिरादरीची कमिटी असेल, त्याचबरोबर पूर्णा शहरातल्या पानपट्टीवाले असतील, अन्य सर्व या व्यापाऱ्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व आज मला ज्या पक्षांनी, ज्या संघटनेनं पाठिंबा दिला त्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेषतः पोलीस प्रशासनाचे आभार की त्यांनी या आंदोलनांना कालपासून सहकार्य करून शांततेत आंदोलन पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने या बंद पाळणाऱ्याला, या बंदमध्ये सपोर्ट करणाऱ्या सर्व संघटनेचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.